शिवराय जय शंभूराजे. आज एवढ्या मोठ्या भयंकर पावसामध्ये लातूर, कोल्हापूर, पुण्यावरनं पदाधिकारी आलेले आहेत. तर माझ्या बाजूला बसलेले जिल्हा अध्यक्ष लातूरचे आहेत श्री माननीय श्री गोविंद सोनवणे साहेब. यांची सगळ्यांची अशी इच्छा आहे की राष्ट्रीय स्वराज्य सेना स्वबळावर विधानसभा 2024 निवडणूक लढवली पाहिजे. आपण लोकसभेलाही 18 उमेदवार आपण देणार होतो, पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार 3 महिन्याआधी त्यांना आपण लेखी अर्ज दिला पाहिजे. ते तर आपल्याला ते चिन्ह देणार. आधी ऑनलाईन अर्ज करा, त्यानंतर हार्ड कॉपी करून निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन द्या. तर आत्ता ह्या वेळेस आपण सगळी कायदेशीर पूर्तता स्वतः वकील असल्यामुळे केलेली आहे. आपण लेखी पत्र स्वतः जाऊन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये दिलेलं आहे. त्या आठवड्यावर आपलं चिन्ह भेटेल. पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आपण विधानसभा स्वबळावर निवडणूक लढवावी. अंदाजे 190 ते 200 विधानसभा राष्ट्रीय स्वराज्य सेना लढू शकते. तिथे आपली चांगली ताकद आहे. आज जे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या विरोधामध्ये सगळ्या यंत्रणा त्यांच्या विरोधात काम करत आहेत. सगळ्या संघटना, सगळे पक्ष, शासन त्यांच्या विरोधामध्ये काम करत आहेत. आणि आपल्या पक्षामध्ये बहुसंख्येने मराठा समाज असल्यामुळे सगळ्यांची मागणी आहे, मराठा आहोत तर मराठाकरता लढायचं आणि जिंकायचं. दादांना जे चुकीचे उद्गार लोकांनी वापरलेले आहेत हे त्यांनी स्वतःहून पाठी घेतले पाहिजेत. आज राजकीय पक्ष आहे म्हणून दादांना मी जाहीर आव्हान देतो की आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही तुमचे मराठा उमेदवार, जिथे आम्ही काही पडतोय, आपला पक्ष काही पडतोय, तिथे दादांनी आम्हाला उमेदवार द्यावे. जिथे त्यांना काही पडताय तिथे आम्ही देऊ. सगळ्या मराठा समाजाला एकत्र येऊन मराठ्याची ताकद विधानसभेमध्ये दाखवण्याची आता गरज आहे. तरी सखल मराठा समाजाला म्हणजे हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी मित्रांनो आता एकत्र या, एकत्र निवडणूक लढू आणि आपली ताकद ह्यांना दाखवू आणि आपला हक्क, आपला न्याय हक्क जे आपल्याला भेटलं पाहिजे, जे आपल्या ताटात भेटलं पाहिजे, ते आपण त्या छातीवर बसून घेऊ. जय शिवराय जय शंभूराजे.